नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण नेटचे ब्लाऊज शिवणार आहोत. त्याची फ्रंट नेक डिझाईन आहे. चला तर त्याच्यासाठी मी अस्तर वापरलेले आहे, डबल अस्तर वापरलेले आहे. हे पहा, एक नेट आहे, सॅटिन आहे आणि खाली कॉटनचे अस्तर आहे. असे डबल अस्तर वापरून त्याची डिझाईन बनवायची आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आहे. त्यासाठी डबल अस्तर घेऊन मी पूर्ण नेट अस्तराने पूर्ण पार्ट जॉईन करून घेतला. म्हणजे अस्तराने मेन जे फॅब्रिक आहे नेटचे ते जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचे कापड कट केले. ह्या त्याच पद्धतीने जो प्रिंट कटचा जो आकार आहे प्रिन्सेस कटचा, त्यालाही मी टिबल अस्तर लावून त्याचे पार्ट जॉईन करून एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. दोन्ही पार्ट ह्या सेम पद्धतीने केलेले आहेत. आता आपल्याला ते जॉईन करायचे आहे. जॉईन करण्याच्या आधी आपल्याला गळा तयार करून घ्यायचा. तर गळा तयार करण्यासाठी कॅनव्हास घेतलेला आहे. डबल गडी घालून घेतली आणि गळा रुंदी घेतली 3 इंच. खालच्या साईडला 3 इंच. गळा उंची घेतलेली आहे 7 इंचाची. चौकोनी बॉक्स आखून घेतला. चौकोनी बॉक्स आखल्यानंतर पहा 1.25 इंचावर मी निशाणी केलेली आहे आणि गोल आकार देऊन घेतला. म्हणजे पाकळीचा जो आकार असतो तो देऊन घेतलेला आहे. 1.25 इंचावर देऊन निशाणी करून आणि पुढे समोरच्या साईडला अर्धा इंचाची एक रेष ओढली. जे आपल्याला जी डिझाईन आकार द्यायचा आहे त्याचे एकदम बरोबर आणि प्रॉपर असा आकार येतो. आता जसे आखले आहे तसे कट करून घेतले. थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे. निशाणी जे आकार दिलेला आहे त्याचा व्हिडिओ थोडा स्किप झालाय. जसे आखले आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. चौकोनी गळ्याला ही डिझाईन खूप सुंदर तयार होते. तर साईडचा शिलाई मार्जिन ठेवून एक्स्ट्राचे कॅनव्हास पेपर जो आहे तो कट करून घेतला आणि मेन कॅनव्हास पेपर आणि कॉटनचे अस्तर जे आहे त्याच्यावर मी इस्त्रीच्या सहाय्याने चिटकून घेतले, प्रेस करून घेतले आणि एक साईडने दुमडून घेऊन टिप मारून घेतली. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पाहता सेंटर काढलेला आहे. सेंटर काढून आपल्याला आता याला जॉईन करायचे आहे. जे आपण अस्तर जॉईन करून ठेवलेले आहे त्याचाही सेंटर काढून घ्यायचा. बरोबर सेंटर काढून घेऊन खालच्या साईडला एक निशाणी केली. म्हणजे आपल्याला जो डिझाईन असे व्यवस्थित जॉईन करता यावी यासाठी. म्हणजे बरोबर सेंटरला सेंटर मिळून घ्यायचा आणि टिप मारून घ्या किंवा टाचण्या लावून घ्या. तुम्ही काही करू शकता. मी टाचण्या लावून घेतलेल्या आहे. त्याला मोठ्या 5 नंबरची शिलाई मारून घेतली तरी चालते बरोबर मधोमध. टाचण्या लावून घेतल्या. आता जशी डिझाईन आहे तशी आपल्याला त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे गळा जो आहे तो जॉईन करून घेतला. कोरीव गळा जो आहे तो जॉईन करताना कसा जॉईन करायचा, जास्त मेन फॅब्रिक आणि जे आपण गळा तयार केलेला आहे ती कसा जॉईन करायचा मी असे व्हिडिओ दाखवलेले आहे. त्या पद्धतीने जो कॅनव्हास आहे कॅनव्हासच्या बाहेरच्या साईडने आपण टिप घेतलेली आहे. म्हणजे आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो. कॅनव्हास जसा कट केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला साईडने अस्तरवर येईल ह्या पद्धतीने अशी टिप मारून घेतली. म्हणजे जॉईन करून घेतले. या पद्धतीने जर जॉईन करा तर एकदम जे गोल आकार आहे तो एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर सुपेरियर येतो. आपले जॉईन करून झालेले आहे. जॉईन करून झाले. आता शिलाई मार्जिन ठेवून साईडने आपण कट करून घेऊया. गळ्याचा जो आकार आहे तो शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा. त्याआधी मी गोल आकार कट करून घेतला आणि नंतर आकार कट करणार आहे. हे या पद्धतीने कट करण्याला सोपे जाते, एकदम व्यवस्थित येते.
आकार जो आहे तो कट करून झाला. आता छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर असे छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे आपल्याला आतल्या साईडला पलटी मारताना एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग येतो. आपल्याला गोल आकारालाही छोटे छोटे कट द्यायचे आणि कॉर्नरलाही द्यायचे. हे ह्या पद्धतीने आपण असं बाहेर काढून घ्यायचा, आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. पहा किती व्यवस्थित असा आलेला आहे. याला तुम्ही प्रेसही करून घेऊ शकता किंवा टिपही मारू शकता. पहा प्रेस करून घेतले, जे गळ्याला जे आहे ते इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस केले म्हणजे एकदम फिनिशिंग येते. आता प्रिन्सेस कटचा आकार जॉईन करूयात. ब्लाऊज अंगात घातला तर इतके सुंदर बसलेले आहे डिझाईन, आणि गळा जो आहे तो खूप सुंदर बसलेला आहे. याची बॅकनेक डिझाईन पण खूप सुंदर झालेली आहे. बोटनेक डिझाईन आहे, बॅक साईडला बोटनेक डिझाईन बनवलेली आहे. आता प्रिन्सेस कटचा आकार जॉईन करून झाला. याच पद्धतीने दुसरा आकार मी जॉईन करून घेणार आहे. प्रिन्सेस कटचा आकार पहा जॉईन करून झालेला आहे आणि खालच्या साईडला पट्टी लावून घेतलेली आहे. चला आता मी डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करा. पण तुम्हाला डिझाईन जर आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना या डिझाईनचा उपयोग. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.